अधिक मास महात्म्य अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. या अध्यायात काय सांगितले ते प्रथम आपण बघूयात. अधिक मासात ब्राह्मणाची पूजा कशी करावी हे विष्णूने लक्ष्मीला सांगितले. तो म्हणाला, सत्यवचनी तपस्वी अहिंसक षटकर्मे यथासांग करणारा ब्राह्मण हा पूजेसाठी योग्य ब्राह्मण होय. ब्राह्मणाची रोज पूजा करणे फार उत्तम. त्याला भोजनही द्यावे. तो सुलक्षणी सुज्ञ इंद्रिये जिंकणारा, शांत, इतिहास पुराणे जाणणारा आणि माझा निष्ठावंत भक्त असावा. लोकांना पुराणे सांगणारा ब्राह्मण मद्रूपच असतो. तसेच जेथे अधिक मासाची कथा चालते तेथे तुलसीसह मी आणि सर्व तीर्थे असतात. सत्य आणि तपाचरणी मनाने संतुष्ट दान घेण्यास उत्सुक नसणारा असा ब्राह्मण असावा. जो नित्य कष्ट करतो, नेहमी दुःखी असतो, असंतुष्ट असतो, तो ब्राह्मण योग्य नव्हे. संतांना तर जास्तच महत्त्व आहे. इतर सर्व गोष्टी मानणारा पण साधुजनांना न मानणारा असा ब्राह्मण अयोग्य होय. दयायुक्त, भक्तियुक्त, तपस्वी, सदाचरणी आणि मला सर्वत्र व्यापक समजणारे असे जे ब्राह्मण असतात ते मला प्राणप्रिय असतात. ब्राह्मणाचे धन कोणीही चोरू नये. ब्राह्मणांच्या उपजीविकेच्या साधनांचे हरण करू नये. नृगराजाकडून ब्राह्मणांच्या बाबतीत दानदोष घडला. त्यामुळे त्याला विप्राच्या शापामुळे खोल कूपामध्ये सरडा होऊन पडावे लागले व कृष्णाच्या दर्शनाने त्याचा उद्धार झाला. ही सर्व कथा विष्णूने लक्ष्मीला सांगितली आणि विप्रांचा प्रताप कसा असतो ते सांगून तो म्हणाला, अधिक मासात विशेषतः सत्पात्र ब्राह्मणाची पूजा करावी. या बाबतीत विष्णूने ब्राह्मणांचे महत्त्व अनेक प्रकारे या अध्यायात सांगितलेले आहे. आता हा अध्याय ओवीबद्ध असलेला अध्याय आपण वाचूयात. श्री गणेशाय नमः. दशमाध्याया माझी वहिला, गोदानाचा प्रकार कथिला. आता ब्राह्मण पूजेचा भला प्रकार सर्व सांगतो. तरी तुम्ही श्रोती सतत सावध असावे श्रवणार्थ. क्षीराब्धितनया श्री विष्णुप्रत जोडुनी हस्त विनविकी. अहो स्वामी, पूर्वी आपण स्वर्गेच्छू नरी यथा विधान अधिक मासी विप्रपूजन करावे ऐसे कथियेले. तरी तो विप्र असावा केवी, तयाची पूजा कैसी करावी आणि तियेपासून मानवा बरवी कोणती फलप्राप्ती होय, हे मज सांगिजे समस्त. ऐसे लक्ष्मीची ऐकुनी भाषित. श्री विष्णू म्हणे, गे प्रिय यथार्थ सांगतो संपूर्ण ऐकपा. तप, अहिंसा, सत्यवचन, अनुदिनी षटकर्माचरण आणि सर्व कर्मे कला लोपाविण करीतो ब्राह्मण योग्य होय. तयासी अधिक मासी अनुदिनी गंधाक्षता पुष्प धूप दीपांनी नाना अपोहार भक्ष भोज्य आणि तांबूलादिकांनी पूजावे. आणि सर्व लक्षण संयुक्त असून तो सर्वशास्त्र पारंगत सुज्ञ, मतपर, सद्भक्ती जाणता पूर्ण, शांत, दांत, साचार. तेवीस जो लोभरहित इतिहास पुराणज्ञ यथार्थ. तया लागीच अधिक मासात विशेषे करून पूजावे. काकी पुराण वक्ता ब्राह्मण हरिरूपची असे आपण. तयासी पूजनी देता दान अनंत फल प्राप्त होय. जो भक्तीने पुराणार्थ जाणून आत्मार्थ आणि परार्थ निरंतर कधी तो यथार्थ श्रीहरीच जाणपा. पुराण वक्ता जो ब्राह्मण तो व्यासरूपी हरीच आपण. तयाची भक्ती करिता अनुदिन गंगा स्नान फल लाभे. संसार सागर मग्न जनांसी जो पुराण धर्म निवेदनेसी उद्धारितोपै क्षणमात्रेसी तो श्रीहरी साचार. म्हणून अधिक मासा माझी सतत कोणत्याही निर्मळ उदकात स्नान करोणी पुराणवक्त्याप्रत भगवत बुद्धीने पूजावे. अधिक मासा माझी एक
पुराणज्ञासी सेविता देख. प्रयाग स्नानाहुनी अधिक पुण्य निशंक लाभते. अधिक मास कथा जेथ नित्य नेमे वर्णिल्या जात तेथ. श्रीहरी तुळसी सहित आणि तीर्थे समस्त वसताती. पुराणज्ञ सुपात्राविषयी भक्ती उपजे जयांच्या हृदयी. तेची धन्य त्रैलोक्या ठाई. पुनरपी नाही जन्मतया. आता तू पात्र म्हणसी कोण तरी सांगतो करी श्रवण. केवळ तपे की विद्ये करुण पात्रता पूर्ण नव्हेची. वेद वेत्ता द्विज पात्र किंचित. तपिळ तोही स्वल्पची निश्चित ऐसे एकांगी पात्रभूत असती बहुत पृथ्वीवरी. परी तपाचरण आणि सत्य जया ठाई वसती नित्य. तोची त्रैलोकी कृतकृत्य पात्रस्तुत्य जाणीजे. आणि सर्व पात्रा माझी पवित्र. तोची जाण परमोत्तम पात्र. की जयाच्या उदरी अपवित्र. क्षुद्रान्न नाही प्रवेशले. प्रतिग्रहार्थ समर्थ असोन. जो विप्र न घे कदापि दान. तये दान दिधल्या वीण बहुदान पुण्य तया होय. विद्या तपोहीन ब्राह्मणे प्रतिग्रह कदापि नच घेणे. घेता दात्यासह तत्क्षणे अधपतन होय तया. आणि जयाचे मन नाही तुष्ट. तो सर्वदा भोगितो कष्ट. आणि सकळ त्रैलोक्या माझी नष्ट ऐसाही स्पष्ट गणिजे तो. आणि स्वये किंचन असो. सर्वत्र जयाचे संतुष्ट मन. तो विप्र सर्वदा सुख संपूर्ण भोगितो जाण निश्चये. यथालाभ संतुष्ट चित्त शांत दांत भूत दयावंत. ऐसे ब्राह्मण जे का संत तया मी सतत वंदितो. जे संताहुनी अन्य मानव स्वल्पतपे पावले देहभाव. तयांचे अर्चन दर्शनादी सर्व असे वाव निश्चये. आत्मशुद्ध्यर्थ महातीर्थे आणि चांद्रायणादी तपोव्रते. बहु असती परिती निवृत्ते कालांतरे फल देती. आणि साधू जनते तत्काळ दर्शन मात्रे करीती निर्मळ म्हणून सर्वा सोडून केवळ सज्जनेची उपासावे. भेदद्रष्टे जन सतत सूर्यचंद्रादी दैवते उपासित. परिती तयांच्या पाप शमनार्थ नव्हेत समर्थ कदापि. आणि सद्विप्र ते तो क्षण सेवेने पुनीत करती सेवकांकारणे. म्हणून साक्षेपे भक्तिभावाने साधू विप्रची सेवावा. त्रिदोष दूषित देहा ठाई जयांची आत्मबुद्धी राही. ग्रहणादी पर्वकालांविषयी की क्षेत्राविषयी पुण्यबुद्धी. की जलाविषयी तीर्थबुद्धी. परी साधू जनांविषयी त्रिशुद्धी. जयाची न होय तैशी सुधी तो नर खरची जाणावा. जयांच्या हृदयी स्वानंदानुभव. आणि सर्वदा वसे श्री केशव. तेवीच सर्वत्र समभाव. ऐसे भूदेव संत जे ते लोकानुग्रह करते असत. म्हणून केवळ लोकांप्रत स्वपादरजे पवित्र करीत. मेदिनी सतत फिरताती. दर्शन स्पर्शनादिके निगुती. सकळ जना पवित्र करीती. ऐसी क्षेत्रे तीर्थे दैवते अति मेदिनी वरुती आहेत. परिती हळूहळू कालांतरे पवित्र करीती गे ममदारे. आणि सद्विप्र ते तो निर्धारे दर्शन मात्रे तत्काळ. ऐसा साधू विप्रांचा स्वभाव. काय वर्णू गे त्यांचा प्रभाव. तई मज दिधले वैभव. म्हणून केशव मी झालो सकळ प्राण्या माझी ब्राह्मण. जन्ममात्रेची अतिश्रेयान. आणि तपोविद्या सद्भक्तिमान झालिया मग काय वर्णू. ब्राह्मणापेक्षा अन्य मज काही हे चतुर्भुज रूप ही प्रिय नाही. सर्व देवमय मी शेषशाही तैसाची विप्रही वेदमय. परी दुष्प्राज्ञ मूर्ख ते हे नेणुनी. गुरुविप्र आत्मा मी या लागुनी. अर्चादी विषयी भेदबुद्धी होऊनी अवमानिती साचार. आणि सद्विप्र ते तो आत्मार्थ हे चराचर विश्व समस्त मद्रूपची आहे सतत. ऐसे चित्तात भाविती
सत्स्वरूप दिव्य ज्ञानेसी निश्चय धरती तैसेची मानसी म्हणोनी सद्विप्र ते मन मजसी आवडती जाण इंदिरे या लागीच विबुध जनांनी इतर सकळ कल्पना टाकुनी नित्य शुद्ध चित्ते करुणी विप्रर्षी लागुनी पुजावे प्राणप्रिये बहु सांगू काय ऐसा पूजिता सद्विप्रवर्य त्रिभुवन पूजिले ऐसे होय निसंशय जाण तू पै सर्व भक्षक आहे कृशान परित्यान जिरे ते अणुप्रमाण मग ईश्वर मानिया राजा लागून कोठुनिया जिरेल हलाहल विषाहुनीही देख ब्रह्मस्वरूप विष अधिक मंत्रौषधी योगे विषे सकळिक तक्षणे निशंक नासती परी ब्रह्मस्वरूप विषाची शांती कवण्याही योगे नव्हे निश्चिती यास्तव हलाहल निवृत्ती विषची नाही मानित विषते भक्षण करत्यासची मारिते ब्रह्मस्व हे तो कुल संहारिते तैसेची अग्निहुनी ही निवृत्ती प्रखरे असे ब्रह्मस्व उदके पावक होय शांत ब्रह्मस्व समूळ कोळ जाळीत म्हणोनी कांते ब्रह्मस्वाप्रत कदा कोणी न हारावे अज्ञाने घडता ब्रह्मस्व हरण त्रिपुरुषा होय अधपतन बुद्धिपूर्वक ते करिता जाण पतनी पडती 21 जे ऐश्वर मदनोमत्त भूलती महामूर्ख विचार न करीती ते न मानिता निरयाची भीती ब्रह्मस्व हरिती बलात्कारे परी ज्या विप्राचे वृत्तिहरण जाहले तयाने करिता रुदन नेत्राश्रुबिंदूंनी रजक्कण भूमीचे तितुके भिजतात तितुके संवत्सरपर्यंत ते भूपाणी तयांचे दूत कुंभी पाक नरकी सतत राहती पचत निश्चये आणि स्वयंदत्त आणि स्वयंदत्त किंवा परदत्त ब्राह्मणाची वृत्ती जे हरित ते 60 सहस्र वर्षे विष्ठेत कृमी होऊनी राहताती आणि जे नृपगेती विप्रांचे धन ते सर्वत्र पराभव पावून अल्पायु राज्यभ्रष्ट होऊन दुःखे भोगिती सर्वदा ऐसे विप्रधन भयंकर ती म्हणून प्रिये मम जनाप्रती सांगतो की ब्रह्मस्वासी निवृत्ती कल्पांतीहीन शिवावे जरी ब्राह्मणे स्वापराध केला की तो मारीत किंवा शापित असला तरी तयासी द्रोह वहिला नचकी जे मतपुरुषी जसा मी अनुदिन ब्राह्मणासी स्तवितो वंदितो भक्तिभावेसी तेवीच माझ्या जनीही त्यासी प्रेमभावेसी वंदावे ही मम आज्ञा पाळिजे सकळ याहून अन्यथा जो वर्तेल तया साक्षात घननीळ दंडील तत्काळ निश्चये ज्ञाने किंवा अज्ञाने करुण घडले असता ब्रह्मस्व हरण नृगराजा परी तक्षण अधपतन प्राप्त होय ऐसे समयी कृष्णसुत प्रद्युम्न सांबादिक समस्त एकत्र मिळवणी विहारार्थ उपवना माझी पावले तेथे बहुत वेळवरी क्रीडा केल्या नानापरी स्वेद सुटला सर्व शरीरी तृषाकांत जाहले उदका लागी फिरत फिरत पावले निरुद्रक कुपाप्रत आत पाहता सरठ अद्भुत पर्वतायुसा देखिला तदर्थ कृपाळू होऊन उद्धरणार्थ केला यत्न चर्मपाशी तया बांधून वरी ओढू लागले परी तो सरठ जड बहुत बाळांचे बळ चालेना तेथ मग जाऊन या श्रीकृष्णाप्रत सर्व वृत्तांत कथियेला तेव्हा तो श्रीचक्रपाणी कुपासन्निध आला धावूनी सवेची वामहस्ते करुणी सरठ वरती काढिला तै तो कृष्ण स्पर्शे तक्षण सरठ स्वरूप टाकून तप्त स्वर्ण समान वर्ण दिव्य पुरुष जाहला मस्तक ठेवणी कृष्णचरणी उभा राहिला हस्त जोडुनी तया पाहता सर्वांचे मनी आश्चर्य बहुत जाहले मग त्या दिव्य पुरुषा लागून श्रीकृष्ण म्हणे गा तू कोण
तुझ ही दशा काय म्हणून लाभली होती सांग मज. ऐसे श्रीकृष्णाचे भाषित ऐकून तो पुरुष बोलतो, देवा तू सर्वभूतात्मा यथार्थ सर्ववेत्ता आहेसी. तथापि तू प्रश्नीसी म्हणून सांगतो ऐके संपूर्ण. इक्ष्वाकुवंशी मी नृगाभिधान राजा असतो जाहलो. सकळ दात्या माझी प्रथम गणिले जाय माझे नाम. नित्य नूतन विप्रोत्तम पाचारुणी पूजितसे. सुवर्णभूमी गज घोटक रथशिबिकादी याने अनेक रत्नवस्त्रभूषणादिक नित्यदाने देतसे. अनेक सुशिला सुलक्षण बहुदुग्धवती अतितरुण विकलांगी वत्स संपन्न चतुस्थनी निरोगी कपिलवर्णा बहुसुंदरी न्यायार्जित पुष्टशरीरी स्वर्णशृंगी रौप्यखुरी वस्त्रालंकारी भूषित ऐशा अत्युत्तम गाया यथाविधाने पूजनिया नित्य सुपात्र ब्राह्मणवर्या असंख्यात देतसे. ऐसे चालत असता पाही कोणे एक विप्रास दिलेली गाई चुकुनी माझ्या गोधना ठाई येऊनी मिळवून राहिली. ते मी न जाणता उणे नित्यवत देता गो प्रदाने. त्यातून एके विप्राकारणे तीच गाय दिधली. तियेसी तो विप्र घेऊनी जात असता गृहा लागुनी. पूर्वीचा प्रतिगुहिता धनी अवचित प्राप्त जाहला. तेणे ती पाहिली गाय आणि म्हणे ती माझी गाय होय. प्रतिगुहिता म्हणे हे काय आता राये मज दिधली. अजून माझा हात न सुकला विप्रा तुझ का चळ लागला. उभयतांचा विवाद चालला मग ते आले मजपाशी. ते स्वार्थ तत्पर दोघे जण बोलू लागले मज लागून. राया तू आहेसी कवण दाता आणि अपहर्ता. अरे एकासी दिलेली गाय पुन्हा दुजासी देतोसी काय. दत्ता अपहरण हा न्याय तुझ लागी न शोभतो. ते तयांचे ऐकुनी भाषित मजला झाला भ्रम अत्यंत. तयांची प्रार्थना केली बहुत परिती व्यर्थ जाहली. पूर्वील विप्रासी लक्ष गाया देऊ लागलो यदुराया. परी ह्या न घे म्हणून या टाकून या गेला तो. दुजाने कथिले या देनुविण 10 लक्षही न घे मी आन. मग तो तीच धेनू घेऊन स्वगृहा जाता जाहला. पुढे मी पावता निधन यमदूत गेले घेऊन. यमधर्मराय मज लागून प्रश्निता झाला ऐसे की, अरे तू प्रथम शुभ भोगीसी का अशुभची भोगू इच्छिसी. तुवा केलेल्या पुण्यकर्मासी अंत नसे साचार. तेव्हा म्या तया सांगितले अशुभची सर्व भोगितो पहिले. ते ऐकुनी यमधर्मे कथिले पतन पावे सत्वर. तव मी झालो सरठ रूप तेथे दुःखे भोगिली अमूप. तव दास्याचा महाप्रताप म्हणून अद्याप स्मृती असे. आज तुझे दर्शन झाले याने सर्व पाप लोपले. हे दिव्य स्वरूप लाभले त्रिजगी धन्य जाहलो. आता येतो गा यदुपती कृपादृष्टी पाहे मजप्रती. ऐसे बोले तो नृग भूपती तव दिव्य यान पातले. तया माझी बैसोन तक्षणी नृगराज गेला ब्रह्मसदनी. असो श्रीहरी चक्रपाणी सिंधुजे लागी सांगत. अहो कांते नृगराजा लागून ब्रह्मस्वयोगे जाहले पतन. परीपूर्वी सत्समागम पूर्ण घडला होता तयासी. तेणे योगे त्या घोरवनी श्रीकृष्णाचे दर्शन होऊनी. तयाच्या करस्पर्शे करुणी उद्धरोनिया गेला तो. ऐसा सत्संगतीचा महिमा म्हणून तेथे ठेविता प्रेमा. इह परलोकी सकळ कामा पूर्णता होय निश्चयी. आणि साधूंचे दर्शन स्पर्शन कीर्तन किंवा अनुस्मरण महातीर्थांपरी पावन आहे जाण सिंधुजे. या लागी सकल जनांनी साधू पूजन कीजे अनुदिनी. तेणे योगे कैवल्यदानी संतुष्ट राहतो सर्वदा. त्यातूनही अधिक मासात सद्ब्राह्मण पूजिता सतत. त्रैलोक्याईचे यथार्थ होते यात संशय नसे.
जरी सर्व लक्षणे सुसंपन्न ऐसा कोणी न मिळे ब्राह्मण, तर एक एक लक्षणे युक्त महान त्याचेही पूजन करावे. अधिक मासी विप्र पूजिता, तृप्त होती सर्व देवता. ब्राह्मणाचरणाविण रिता, दिवस वृथा दवडू नये. गंगादी तीर्थी स्नानेसी, जे महापुण्य ये हातासी. याहून विशेष अधिक मासी विप्रार्चनेसी येतसे. विप्रार्चना परता नेम, दुसरा नसेची पै उत्तम. धर्मार्थ मोक्ष आणि काम, यानेच सकळ साधती. ऐसा विप्रार्चनाचा प्रभाव, म्हणून अन्न टाकोनी सर्व. ब्राह्मणाची पूजाच सदैव पुरुषोत्तम मासी कीजिये. ऐसे विष्णूने कथिले असता, आनंदोने क्षीराब्दी दुहिता. विनयपूर्वक दीपदान वार्ता, तयासी प्रश्निती जाहली. ती कथा परम पावन, पुढच्या प्रसंगी वर्णिजेल पूर्ण. तरी श्रोतेजनी स्वांतकरण सावधान राखिजे. इति श्री अधिकमास महात्म्यसार, बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर, एकादशाध्याय गोडहा. इति एकादशाध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांताकारं भुजगशयनं, पद्मनाभं सुरेशं. विश्वाधारं गगनसदृशं, मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णु भवभयहरं, सर्वलोकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री लक्ष्मी माता की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ऐं श्री महालक्ष्मी देव्यै नमः.